नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती. तर आज या व्हिडिओमध्ये मी काहीतरी DIY करणार आहे. फर्स्ट टाइम मी या चॅनलवरती काहीतरी DIY करते आणि फर्स्ट DIY ऑफकोर्स साडीचाच असला पाहिजे. तर मी भरपूर दिवस झाले मी ना इंस्टाग्रामवरती बघत होती की मोडाल सिल्कमध्ये अजरक प्रिंटचे साडीज ज्याच्यावरती फुल असं एकदम मिरर वर्क केलेलं आहे आणि मी 1-2 साडीचं प्राईस पण विचारलं अँड इट स्टार्ट्स फ्रॉम 7,000. म्हणजे तुम्ही नॉर्मल मोडाल सिल्क साडी घेतली ना तर त्याची कॉस्ट असते समथिंग 3,000 अराउंड. पण अजरक प्रिंटमध्ये घेतली तर ती 4,000 पासून अरे माझा हा इथे कॅमेरामॅन ना वाकडा वाकडा करतोय कॅमेरा. पण ते कॅमेरामॅन प्लीज दाखवा कोण आहे इकडे. तर तो इकडे काय आहे तुम्हाला कळेल कारण की तो आहे माझा कामगार. माझ्यासोबत हेल्प लागेल ना म्हणून. बघ विदाउट कॅमेरामॅन लपडी बघ कशी होतात. आज माहिती नाही का माझं चिटकत नाही आणि माझं जे ट्रायपॉड आहे विंडोला चिटकवायचं ते गाडीत आहे. तर मी रिसेंटली विश्मी क्रिएशन्समध्ये गेली होती. विश्मी स्टोअर ठाण्यातच एक स्टोअर आहे, तिथून ही साडी घेतली. प्लीज हां, सो ही आहे मोडाल सिल्क आणि ह्याच्या या प्रिंटला मी मे बी आय कुड बी रॉंग, पण मला जेवढं माहिती आहे अजरक प्रिंटच्यामध्येच काउंट केलं जातं. सो ह्याला आपण आज थोडंसं मी ते फोटो पोस्ट करेन. आणि हे ना कुठून सुरुवात झाली माहिती आहे का, जितकं मी बघितले माझं इन्स्पिरेशन वॉज आलिया भट. तिने एका इव्हेंटला अशी साडी घातली होती ब्लॅक कलरची. सो ह्याला पण मी काहीतरी असं स्टाईल करायचा प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी ॲमेझॉनवरून मी ऑर्डर केला आहे हा ग्लू आणि ह्या टिकल्या. अजून भरपूर टिकल्या आहेत, मी वेगवेगळ्या सायझेसचे ऑर्डर केलेत पण ते अजून डिलिव्हर नाही झाले. बट आय थॉट की हे आपण सुरुवात करूया. सर्वात पहिले मी अशी रफ साडी घालून बघते, नेसून बघते की कुठून मला. तर मी फक्त पदरालाच करणार आहे. युजली मला असा पदर एकदम फ्लोई वगैरे आवडतो. तर आय जस्ट होप की मी ही एवढी महाग साडी डिस्ट्रॉय करून देऊ. सो ही रफ साडी नेसली, खूप प्रिटी वाटते तशी. अँड जस्ट इमॅजिन ह्याच्यावरती वर्क असेल पुरं. आय जस्ट होप चांगली वाटू दे. तर आपण मार्किंग करूया की कुठून सुरुवात केली पाहिजे. तर इथे आता कळालं की इथून स्टार्ट करायचं आणि दिस इज वरची बाजू. डन. हे जे मिरर्स आहेत हे मला वाटते कमी पडणार आहेत या साडीसाठी. हो, दुसरे आहेत आणि मी मोठे साईजचे पण मागवले आहेत पण ते अजून डिलिव्हर नाही झाले. ह्याला ना अशी टिप छान एकदम बारीक आहे. मी आधी 1-2च लावून बघते कारण की आय थिंक ह्याला सुकलं पाहिजे ना, डिरेक्ट नाही लावू शकत. काय वाटतं पण या ह्याच्यातून खाली टेबलला चिटकली तर साडी. तर आता इथे मी पिन लावलेला आहे. तर मी पूर्ण लोटसला लावली ना तर खूपच झगामगा वाटेल. सो मी काय करणार आहे, ही एक लाईन जी अशी डायगनल आहे, अशी क्रॉस लाईन आहे, या एका लाईनला लावलं की मग एक लाईन सोडून दुसरी म्हणजे अशी ऑल्टरनेट लाईन्सला मी लावणार आहे. असं उभं उभं उभं, म्हणजे मे बी ते चांगलं वाटेल. लेट्स ट्राय गाइस. इट्स बिन 1 hour. 2 hours. 1 hour. 2 hours. It's been तेरे 1 साथ and एक half. पल भी एक साल की तरह लगता है. Maybe it's Sorry, 1 and half. हे उलट झालं ना. Maybe it's 1 and half hour की आम्ही हे करतोय आणि आत्ताच खूप प्रिटी वाटतंय. ए प्रिटी, कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. मस्त वाटतंय. कांट वेट. खूप मेहनत आणि मनी मला असं वाटतंय पुरतील. लेट्स सी. मला पण वाटते कारण खूप पडला आणि ग्लू संपायला आला आमचा सॅडली. बघूया आता. स्विगीवरती आहे एक फॅब्रिक ग्लू पण हा काय फटाफट चिटकतोय हो, ना. हे मस्त चिटकते, मला आवडला. तुला काय वाटतं? आणि याची निप खूप अमेझिंग आहे, याच्यामुळे लावणं इझी होते. हे बघा ना हातावर हे चमकतं. 4 सॉरी 6 mm आहे बाय द वे. असे छोटे छोटे बीड्स आहेत. 6 mm चे आणि मी 10 mm चे मागवले आहेत फॉर बॉर्डर. 3 hours. इथे बोल इकडे. 3 तास झाले आणि लकीली मनी कमी नाही पडले, अजून एवढे राहिलेत आणि पूर्ण पल्लूवाला एरिया झालेला. आता फक्त बॉर्डर. काय मस्त दिसतंय इकडे, हे दिसतंय चांगलं. वाव, चांगलं वाटतं ना. हो हो हो, हे काय चमकते ना रपारप. आता हे स्टार्ट करते आणि मग भेटूया. हा. सो गाईज हा आहे आय थिंक 1 week लेटर, बिकॉज त्या 1 week मध्ये मी दाखवू नाही शकली. पण मी सेम डे मध्ये साडी कंप्लीट केली होती रात्रभर बिग बॉस बघताना. आय थिंक किती आपल्याला अजून ऑलरेडी 3 तास आपण हो. दोघं करत होतो, मी आणि यश. येस. त्याच्यानंतर 1 and half hour मी एकटी करत होती पदर. 2 आय गेस 2 hour अप्रॉक्सिमेटली. सो 5 तास लागले या अख्ख्या साडीला टिकल्या लावायला. माय गॉड, आय एम प्राऊड ऑफ माय बायको.
हा आहे पदरवाला. सो लकीली सेम डे मध्ये मला हे मोठे जे 10mm वाले टिकल्या होत्या, मिरर्स होते, हे रिसीव्ह झाले. सो पदराला जिथे जिथे डिझाईन आहे, लाईक इथे असं फूल वगैरे आहे, त्याच्यामध्ये मी 10mm वाले लावले. त्याच्यानंतर ही बॉर्डरवाली डिझाईन आहे, त्याच्यामध्ये 10mm आणि 6mm मिक्स आहे. त्याच्यानंतर अजून एक हा डिझाईनचा पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये मी मध्ये मध्ये असे 3 लावलेत मन्या, वर खाली असं. आणि देन अजून 10mm जे मी बोलली होती की मी बॉर्डरला लावणार, तर ते झालं. ही बॉर्डर आहे. सो या अख्ख्या पॅकेट 2 पॅकेट मला लागले, एक 10mm वाले मिरर्स आणि एक 6mm वाले मिरर्स. ऍक्च्युली तुम्ही इथे 10mm वाले पण लावू शकतात, पण ते खूपच मग शिमरी आणि असं मिरर वर्क वाटतं. सो हे एकदम असं डिसेंट वाटेल. तर मला 2 पॅकेट्स लागले आणि या दोन्ही पॅकेट्सची प्राइस इज अराउंड 400. मला अमेझॉनवरनं मिळालं, मी इथे टॅग करेन. सो हा वाला ग्लू आहे B700 000 7000. हा, हे वरती लावले म्हणून काही कळत नाही. सो हा पण मी अमेझॉनवरनं घेतला. हा ऍक्च्युली फॅब्रिक साठी पण आहे, हा ग्लास पण चिटकवू शकतो आणि प्लास्टिक वगैरे मल्टीपर्पज आहे तो. हा मल्टीपर्पज आहे. आणि हा पण मला समथिंग 200-300च्या अराउंड मिळाला. सो मी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले 500 पकडून चाला तुम्ही, 500 पकडून चाला. आणि त्याच्यामध्ये मला ही साडी आहे 4000ची. त्याच्यामध्ये ही युजली जर असं मिरर वर्क वगैरे घेतली तर 7000 to 10,000च्या रेंजमध्ये ही मिळते, पण 4500 मध्ये ही साडी झाली. आणि ह्याच्यामध्ये अजून पण अजरक प्रिंट जर तुम्ही वेगळा, ही मोडाल सिल्क आहे म्हणून 4000 आहे, पण अजून पण बोलतात ना 2000च्या रेंजमध्ये पण मिळतात. तर त्याच्यावरती पण जर तुम्हाला DIY करायचं असेल अफोर्डेबल रेटमध्ये तर तुम्ही करू शकतात. सो दिस इज द फायनल लुक. मला खूप आवडलंय आणि आपण उद्या ह्याला स्टाईल पण करून बघणार आहोत. सो कसं वाटतंय यश? खूपच भारी आहे, खूप भारी आहे. येस, हे याला असं वाटतंय की हे असंच इट वॉज मेंट टू बी लाईक दिस. हा ना, हो. ऍक्च्युली. सो जेव्हा लावायला चालू केलेलं ना, त्याच्यानंतर ते जिथे नाहीये तिकडे इनकम्प्लीट वाटायला लागलेलं. 5 hours हा इनकम्प्लीट वाला पार्ट आहे ना. सी नाही म्हणजे हे तर आतमध्ये खोचलं जाणार ना. नाही दिस, हा म्हणजे मी फक्त पदरवाल्या एरियाला लावलंय, मी निऱ्यांच्या एरियाला नाही लावलं. So आता हे असं बघायला इनकम्प्लीट हा. वाटतं आणि हे कम्प्लीट वाटतं. कम्प्लीट सो वाटतं. हे होतं हा DIY व्हिडिओ. मी एंड मध्ये ह्याला नेसून सुद्धा दाखवेन. सो कीप वॉचिंग. गाईज, दिस इज द फायनल लुक. मी ॲक्च्युली ब्लाऊज मला शिवायचा आहे, मी अजून शिवला नाही आहे. मला ट्यूब ब्लाऊज शिवायचा आहे, पण लुक ॲट द वर्क. एकदम मिनिमल, एकदम क्लासी आणि ह्यातला एकही मनी पडला नाही आहे अजून. आणि हा पल्लू आहे. हे प्रॉपर मी आता काहीच स्टाईल केलं नाही आहे, नाही मी मेकअप केला आहे, बट जेव्हा प्रॉपर ब्लाऊज येईल, शिवला जाईल तो ट्यूब, मी विचार केला की असा ट्यूबच शिवेन मी. बट हे पल्लू आणि हे सगळं किती छान वाटतं. मी डेफिनेटली ह्याच्यामध्ये अजून एक कलर घेणार आहे, मोस्टली ब्लॅक, आणि त्याला पण मी असंच DIY करणार आहे बिकॉज मी ऑब्सेस झाली आहे. लाईक लुक ॲट दिस वर्क. जर तुम्हाला जास्त मिरर वर्क आवडत असेल तर तुम्ही मोठे मिरर्स पण लावू शकतात आणि एव्हरी कमरवरती लावू शकतात. मी असं डायगनली एक सोडून लावलं आहे, बट तुम्ही एव्हरी ह्याला लावू शकता. सो येस, हे होतं हा DIY व्हिडिओ. डू लेट मी नो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि मी अजून असे साडीचेस किंवा वेगळे DIY करू का, आणि कॉमेंटमध्ये सगळं सांगा. मी इथे या व्हिडिओमध्ये टॅग करेन जेवढे पण प्रोडक्ट्स लागले आहेत, ग्लू, मिरर, सगळं टॅग करेन. आणि म्हणजे तुम्हाला पण जर करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डू लेट मी नो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हे DIY, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.